बेलापूरमधील एका सोसायटीच्या प्रकरणामध्ये निर्णय विरोधात केल्यानं पक्षकारानं थेट बाजूनं निर्णय लागलेल्या वकिलावरती जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यावेळी वकिलाच्या शिष्टमंडळानं बेलापूर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे आणि त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी आणि राज्य सरकारनं असे होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा अंमलात आणावा अशी मागणी राज्य सरकारकडे करणार आहेत असंही त्यावेळी वकिलाच्या शिष्टमंडळानं सांगितलंय। तर आम्ही अशा हल्ल्याचा निषेध करत आहोत, कायद्याचं रक्षण करा आणि योग्य व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं आम्ही काम करत आहोत आणि आमच्यावरतीच असे हल्ले होत आहेत आणि असे हल्ले होत असतील तर वकिलांनी कोणाच्या बाजूने लढायचं असा प्रश्न सुद्धा यावेळी उपस्थित राहिला आहे। त्यांच्यावर जो काही हल्ला झालेला आहे हा त्यांच्यावर हल्ला नसून हा पूर्ण वकील समुदायावर झालेला हल्ला आहे। वकील जो सर्वांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतो, झटतो आणि अशा वकिलावर हल्ला होणं म्हणजे एक प्रकारे हा एक तमाचा आहे जो अशी लोक करतात आणि यांना शिक्षा मिळायला पाहिजे किंवा यांना सबक शिकवायला पाहिजे। म्हणून आपली संघटना जी आहे ही आज पोलीस स्टेशनला आलेली आहे। आपण पोलीस स्टेशनला साहेबांना भेटलो, साहेबांनी NCR रजिस्टर केलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी आपल्याला एक आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करू। हा झाला एक भाग वेगळा, पण हे असे भ्याड हल्ले किती दिवस सहन करायचे? आज आपण वकील म्हणून लोकांसाठी काम करतो, झगडतो, कितीतरी पायऱ्या चढतो, उतरतो, कितीतरी ऊन पाऊस बघत नाहीत आपण आणि आपण समाजासाठी काम करतो। आणि मग ही जी लोकं आहेत ही लोकं जी पक्षकार समोर कोणाचे असो, आपले असो किंवा समोरच्याचे पक्षकार असो, त्यांनी आपल्यावर अशा प्रकारे आपल्या वकिलांवर अशा प्रकारचा हमला करणं म्हणजे हा एक काळिंबा फासण्यासारखं कृत्य आहे आणि अशा कृत्याला कुठंतरी बंधन घातलं पाहिजे। म्हणून माझे मित्र जे म्हणले त्याच्या सांगण्याप्रमाणे जो आपल्या वकिलाचा संरक्षण कायदा आहे हा लवकरात लवकर अंमलात आला पाहिजे। याच्यासाठी आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष रामकर साहेब यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर पाठपुरावा करायचा, बार काउन्सिलकडे निवेदन द्यायचं। जय हिंद, जय महाराष्ट्र।